आपल्याकडे विवाह हे एकमेव असं बंधन आहे की जे अग्नीच्या साक्षीने घेतलं जातं आणि 7 फेरे घेतले जातात आणि 7 फेऱ्यांचा अर्थ असा आहे की हे बंधन त्या पती पत्नीसाठी 7 जन्माचं असतं. पण काही बाबतीमध्ये हा नियम फोल ठरतो. काही पुरुष एकापेक्षा अधिक स्त्रियांच्या संपर्कामध्ये असतात, प्रेमामध्ये असतात आणि घरामध्ये सुंदर आणि सुशील अशी पत्नी असताना देखील ते बाहेरच्या स्त्रियांसोबत तोंड मारत असतात, शेण खात असतात. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आता आपण जे घटना बघणार आहोत ती अतिशय हाय प्रोफाईल घटना आहे. हृदयद्रावक अशी घटना आहे. याच्यामध्ये एक डॉक्टर महिला आहे. तिला सुसाईड करावं लागलं होतं आणि तिच्या पतीला आणि तिच्या सासऱ्यांना अटक झालेली आहे. आपल्या डोक्यामध्ये एक भ्रामक कल्पना असते. आपल्याला असं वाटत असतं की विवाहबाह्य संबंध हे फक्त मध्यमवर्गीय किंवा गरीब लोकांमध्येच असतात. परंतु आता आपण जी घटना बघणार आहोत त्या घटनेमध्ये एका हाय प्रोफाईल महिलेचा मृत्यू किंवा एका हाय प्रोफाईल महिलेला सुसाईड करावं लागलं होतं. कारण तिच्या नवऱ्याचे एकापेक्षा जास्त महिलांसोबत संबंध होते. आता ही संपूर्ण घटना आपल्याला बघायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे पंढरपूरमध्ये. पंढरपूरमधला सांगोला हा भाग आहे. याच्यामध्ये एक डॉक्टर आहेत, महिला डॉक्टर. त्यांचं नाव आहे रुचा रुपनर आणि वय वर्ष आहे त्यांचं 35. त्यांना 2 अपत्य आहेत, एक मुलगा एक मुलगी. आणि या डॉक्टर महिलेने 6 जून 2024 या दिवशी राहत्या घरामध्ये आत्महत्या केलेली होती. साडीच्या साहाय्याने फास लावून त्यांनी स्वतःचा जीव दिलेला होता. आता घरामध्ये त्यांच्या नवरा आहे, 2 मुलं आहेत, सासू सासरे आणि अत्यंत हाय प्रोफाईल पैशा पाण्याकडून अत्यंत समृद्ध असं आयुष्य जगत असताना या डॉक्टर महिलेला आत्महत्या कशासाठी करावी लागली होती. ही आत्महत्या झाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आता यांच्या घरामध्ये सगळं होतं. नोकर चाकर, गाडी बंगला, नवरा डॉक्टर आणि या रुचा रुपनर यांचे जे सासरे आहेत भाऊसाहेब रुपनर यांचं स्वतःचं फॅप्टेक इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्या कॉलेजचे ते संस्थापक आहेत. असं सगळं एक सदन समृद्ध असं घर असताना रुचा रुपनर यांना का आत्महत्या करावी लागली असेल, तर या संदर्भामध्ये पोलिसांनी त्यांच्या माहेरी त्यांना कळवलेलं आहे, माहेरच्या मंडळींना कळवलेलं आहे. माहेरची मंडळी या ठिकाणी दाखल झालेत. त्याचबरोबर इतर ठिकाणी पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे. या डॉक्टरना काही त्रास होता का, काही मानसिक त्रास होता का किंवा इतर काही गोष्टी होत्या का, या सर्व बाबींचा पोलिसांनी सगळ्या अँगलनी तपास सुरू केलेला आहे. त्यावेळेला यांचे जे भाऊ आहेत, डॉक्टर रुचा रुपनर यांचे भाऊ ऋषिकेश पाटील यांनी काही गंभीर अशी माहिती पोलिसांसमोर आणली आणि पोलिसांना एफ-आय-आरमध्ये किंवा पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली होती. या तक्रारी मध्ये काही गंभीर अशा बाबी त्यांनी उघड केलेल्या होत्या. त्या तक्रारीमध्ये ते म्हणतात की 20 एप्रिल 2012 या दिवशी डॉक्टर रुचा रुपनर आणि डॉक्टर सूरज यांचा विवाह अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे आणि पहिली 5 वर्ष त्यांच्या संसाराची गेलेली आहेत आणि हे हाय प्रोफाईल असल्यामुळे त्यांना त्यांचं करिअर होतं, त्यांना त्यांची प्रॅक्टिस होती, दोघे डॉक्टर होते. त्याच्यामुळे या दोघांनी पंढरपूरमध्ये स्वतःचं हॉस्पिटल देखील उभं केलेलं होतं. त्याच्यामुळे पहिली 5 वर्ष त्यांचं प्लॅनिंग होतं, म्हणजे मुलाबाळांसाठी त्यांनी थोडासा गॅप घेतलेला होता. 5 वर्षानंतर यांना 2 छान गोंडस मुलं झालेत, एक मुलगा आणि एक मुलगी. अशा प्रकारे हे चौकडीचं कुटुंब अत्यंत सुखी कुटुंब होतं, समाधानी कुटुंब होतं. आणि हे असं असताना देखील डॉक्टर सूरज यांचा एका महिलेसोबत अफेअर होतं, असं अशा स्वरूपाची तक्रारीमध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर रुचा रुपनर यांचा त्यांच्या घरी जे काही संपर्क होत होता त्या संपर्कातून काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार या डॉक्टर सूरज यांचं एकापेक्षा जास्त म्हणजे 4 ते 5 महिलांसोबत संबंध होते, अशा स्वरूपाचा तक्रारीमध्ये उल्लेख देखील केलेला आहे. आणि हा जो डॉक्टर सूरज आहे याला पंढरपूरमध्ये एक MIR सेंटर उभं करायचं होतं आणि याच्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी डॉक्टर रुचा रुपनर यांच्या नावावरती पंढरपूरमध्ये एक जागा होती आणि ही जागा त्यांनी विकावी आणि या MRI सेंटरसाठी त्यांना पैसा उभा करून द्यावा असं यांचं म्हणणं होतं. आणि या गोष्टीला डॉक्टर रुचा रुपनर यांचा पूर्णपणे विरोध होता. त्याच्यामुळे मग त्यांनी यांच्या मागे, डॉक्टर रुचा यांच्या मागे तगादा लावला की तू माहेरून पैसे घेऊन ये आणि यासाठी म्हणून डॉक्टर सूरज त्यांना मारहाण करायचा, अशा संदर्भामध्ये या तक्रारीमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. डॉक्टर सूरज यांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर रुचा रुपनर काही दिवस त्यांच्या माहेरी देखील जाऊन राहिलेल्या होत्या. परंतु शेवटी माहेरच्या मंडळींनी
यांचा संसार पुन्हा एकत्र जोडण्यासाठी म्हणून त्यांना त्यांच्यामध्ये समझोता घडवून आणलेला आहे आणि पुन्हा एकदा त्यांना एकत्र आणलेला आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कंटिन्यू चाललेल्या होत्या. डॉक्टर रुचा रुपनर यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचं काम त्यांच्या नवऱ्याकडून चाललेलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या नवऱ्याचे इतर महिलांसोबत असणारे संबंध यावरून देखील त्यांच्यामध्ये वादंग होता, भांडण होतं आणि सरतेशेवटी या सगळ्या त्रासाला कंटाळून मग 6 जून 2024 या दिवशी डॉक्टर रुचा रुपनर यांनी आत्महत्या केलेली आहे. अशा स्वरूपाची तक्रार त्यांचे भाऊ ऋषिकेश पाटील यांनी पोलिसात दाखल केलेली आहे. आता ही एक हाय प्रोफाईल केस असल्यामुळे, हाय प्रोफाईल सुसाईड असल्यामुळे संपूर्ण पंढरपूर भागामध्ये याबाबत चर्चांना उधाण आलेलं आहे आणि यांचे जे समव्यावसायिक आहेत इतर डॉक्टर बंधू भगिनी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. कारण या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा पंढरपूर भागामध्ये असल्यामुळे जातीनिशी सगळ्या डॉक्टर मंडळींनी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे की याबाबत हे जे आरोपी आहेत यांना अटक होऊन त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी आणि या ज्या पीडित आहेत यांना योग्य त्या न्याय मिळावा यासाठी मग यांचा पती याला सूरज रुपनर याला अटक केलेली आहे. त्याचबरोबर यांचे सासरे भाऊसाहेब रुपनर यांना देखील अटक केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही वादळ येतच असतात आणि वादळापूर्वीची शांतता प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असते. आता ही शांतता त्याच्या आजूबाजूच्या मंडळींनी ओळखणं फार गरजेचं असतं. जर का ही शांतता ओळखली नाही तर ती जी व्यक्ती असते ती या वादळाला सामोरं जाण्यास अपयशी ठरते आणि ज्या व्यक्ती मानसिक दृष्ट्या कमकुवत असतात त्या अशा प्रकारचे आघात फार काळ सहन करू शकत नाहीत आणि मग अशा प्रकारे मुलं बाळं असताना, सगळं काही सुखाचं असताना अशा प्रकारचा वाईट आणि भलता निर्णय घेऊन ही व्यक्ती मोकळी होते. ती व्यक्ती त्याच्या आयुष्यातून तर निघून जाते, तिच्या लेकरा बाळांना पोरकं करून जाते, तिच्या जवळच्या व्यक्तींना आयुष्यभरासाठी ती दुरावत असते. तर असे निर्णय घेण्यापूर्वी आपण शिकलेले असाल किंवा शिकलेले नसाल, आयुष्य हे खूप मोठं आहे. या प्रॉब्लेमपेक्षा आपलं आयुष्य हे निश्चित वेगळं आहे, जास्त सुंदर आहे. त्यावेळेला असे निर्णय घेण्याच्या अगोदर प्रत्येकाने जर का अशा प्रकारचे विचार मनात येत असतील तर आपले जे मित्रमंडळी आहेत यांच्याशी बोलावं, त्या परिस्थितीपासून काही काळ दूर जावं आणि असं केल्यामुळे आपल्या मनातले वाईट विचार काही काळापुरते दूर होतील आणि आपण निश्चित पुढचं आयुष्य सुखाने जगू शकू. या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या. धन्यवाद.